जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून मित्रांनो. जे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला हे लागणार होते तुम्हाला, आता त्याच्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे, म्हणजे कॅन्सल करण्यात आलेले आहेत मित्रांनो. दोन्ही कागदपत्रे आणि काही आणखी बदल करण्यात आलेले आहेत. त्या संबंधित या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहेत मित्रांनो. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे बदल. तर तुम्ही बघू शकता, सर्वात मोठा बदल, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती, पण या मर्यादेत आता सुधारणा करण्यात आलेली असून ही सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे मित्रांनो. 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत महिला लाभार्थ्यांना. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचा अपडेट आहे. म्हणजे 1 जुलै 2024 पासूनच ही रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ज्यांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या दिवशी जरी अर्ज केलेले असेल तरी त्यांना 1500 रुपये 1 जुलैपासूनच मिळणार आहेत. तर या योजनेच्या पात्रतेमध्ये दुसरी अट बघा बदल झालेली. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल, जे आता अट टाकलेली होती GR मध्ये, ती अट आता रिटर्न घेण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणजेच या आता बघू शकता, योजनेच्या पात्रतेमध्ये जे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते, आता लाभार्थी महिलेकडे जरी अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे म्हणजे 15 वर्षापूर्वीचे जे पुढील डॉक्युमेंट आहेत त्याच्यापैकी एक कुठलंही ग्राह्य धरण्यात येणार आहे. अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याच्यापैकी एक रॅशन कार्ड चालणार आहे, त्यासोबतच मतदार ओळखपत्र सुद्धा चालणार आहे. तिसरा आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सुद्धा चालणार आहे. ह्याच्यापैकी कुठलंही एक लागणार आहे. जन्मदाखला, यापैकी या 4पैकी कोणती ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. कुठलंही आत्ता मी सांगितल्यापैकी कुठलंही एक कुठलंही एक कागदपत्र जरी असलं प्रमाणपत्र तरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. अधिवास प्रमाणपत्र कंपल्सरी नाही मित्रांनो, ऑप्शनलला टाकण्यात आलेला आहे. त्यासोबतच सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. GR मध्ये जो 5 एकरची शेतीची अट होती ते सुद्धा वगळण्यात आलेली आहे. त्यासोबतच सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. जे मॅक्झिमम वय होतं 60 वर्ष, त्याऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येणार आहे यापुढे. तर यासोबतच पुढचं बघा, 5वा बदल महत्त्वाचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केलेला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एकतर जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत मित्रांनो. तर अशासोबतच एक 6वं म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीचा आहे मित्रांनो बदल. ज्याच्याकडे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता कंपल्सरी नाही, उपलब्ध नसेल उत्पन्नाचा दाखला फॉर्म भरतेवेळी तरी चालेल मित्रांनो, पण त्याच्याऐवजी तुम्हाला पिवळं किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते तुम्हाला द्यावं लागणार आहे मित्रांनो. त्यासोबतच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे समजा सदर योजनेतील कुटुंबातील एका अविवाहित मुलीचं वय जर 21 पेक्षा जास्त असेल तर तिला सुद्धा, एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे योजनेमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि नक्कीच लाभार्थी महिलांना याचा लाभ घेण्यासाठी काही सुलभ करण्यात आलेली आहेत अटी. याचा नक्कीच लाभ महिलांना होणार आहे. एक अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, अपडेट आहे. जर आवडली माहिती तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.